The sixth example from the problem set 2.6 is like this. Suyash scored 10 marks more in the second unit test than that of in the first unit test. First sentence मध्ये information दिलेली आहे. Second sentence दिला आहे 5 times the marks in the second unit test is equal to the square of the marks in the first unit test. Find his score in the first unit test. अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये आता आपण कन्सिडर करूया की लेट सुयश scored x marks in the first unit test. UT means unit test. सुयशचे जे काही फर्स्ट युनिट टेस्ट मधले मार्क आहे ते आपण x कन्सिडर केलेला आहे. आता या ठिकाणी त्याचं सेंटेन्सेस दिले त्यांनी की ही स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड युनिट टेस्ट. या फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा सेकंड युनिट टेस्ट मध्ये 10 मार्क त्याचे जास्त आहेत. म्हणजे आता हेन्स द स्कोर ऑफ सेकंड unit test is will be x plus 10. पहिल्या टेस्ट मध्ये x मार्क मिळालेले त्याला आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याला 10 मार्क जास्त मिळालेले आहेत फर्स्ट युनिट टेस्ट पेक्षा. हेन्स द स्कोर ऑफ द सेकंड युनिट टेस्ट will be the x plus 10. फर्स्ट सेंटेन्स आपलं क्लिअर झालं. त्याचं आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता सेकंड सेंटेन्स असं दिलेलं आहे की 5 टाइम्स द मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट. सेकंड युनिट टेस्टचे मार्क्स आहेत x plus 10. हेन्स 5 टाइम्स ऑफ सेकंड युनिट टेस्ट will be 5 in x plus in bracket x plus 10. Hence 5 times of the second unit test म्हणजे सेकंड युनिट टेस्ट मध्ये जे मार्क आहेत ते किती होणार आहे तर 5 टाइम्स अशा पद्धतीने होतील. इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट. द स्क्वेअर ऑफ फर्स्ट युनिट टेस्ट इज इक्वल टू x स्क्वेअर. फर्स्ट युनिट टेस्टचे जे मार्क जे आहे त्याचा स्कोर जो होता x त्याचा स्क्वेअर या ठिकाणी. नाउ फ्रॉम द गिवन कंडिशन कंडिशन काय दिलेली आहे की या ठिकाणी 5 टाइम्स द मार्क्स इन द सेकंड युनिट टेस्ट इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट. याचा आता आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन्स मांडायचं आहे. 5 टाइम्स हा आहे आणि स्क्वेअर ऑफ द मार्क्स ऑफ द फर्स्ट युनिट टेस्ट या ठिकाणी x स्क्वेअर आहे. हेन्स बाय द गिवन कंडिशन वी कॅन राइट हियर x स्क्वेअर इज इक्वल टू 5 टाइम्स x प्लस 10. अशा पद्धतीने की या ची पाचपट या स्क्वेअर बरोबर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कंडिशन दिलेली आहे. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे इक्वेशन आता आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करून घ्यावं लागेल. Convert this equation in the simplified form. So we get here x square is equal to 5x plus 50. 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5x plus 5 10 जा 50. ट्रान्सपोज करा याला इकडे. x square is equal to x square minus 5x minus 50 is equal to 0. This is the simplified form of the quadratic equation. आता हे इक्वेशन आता सॉल्व करायचं आहे आपल्याला बाय फॅक्टरायझेशन मेथड. नाउ फाइंड द फॅक्टर्स ऑफ minus 50 such that the sum of that factor is equal to the coefficient of the middle term. The factors are like this: minus 10 and plus 5. minus 10 and plus 5 these are the required factor. ऍडिशन जर केली तर ती ऍडिशन येते -5 आणि प्रॉडक्ट केला त्या फॅक्टरचा तर तो येतो -50. दीज आर द रिक्वायर्ड फॅक्टर. हेन्स x square is equal to x square minus
split the middle term, 10x plus 5x minus 50 is equal to 0. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करतोय आता आपण इक्वेशन. मेक द ग्रुप and take the common. So x is a common, x minus 10 plus 5 is the common from the second group. So we have x minus 10 is equal to 0. x minus 10, इथं सुद्धा x minus 10 आहे. Take that bracket as a common. So in the second bracket we have only x plus 5. x plus 5 is equal to 0. Hence the product of these two bracket is 0, means first bracket is equal to 0 or the second bracket is equal to 0. Solve this and we get here the value of x as a 10 and the value of x is equal to minus 5, negative 5. But the marks are not negative. But the marks cannot be negative. Cannot be negative. Negative नसतात marks. Hence x is equal to minus 5 is unacceptable. Accept करता येणार नाही, unacceptable आहे. Hence x is equal to 10 is the required number. x ला आता आपण काय कन्सिडर केलं होतं तर the score of the marks scored in the first unit test, आणि आपल्याला त्यांनी ते सांगितलं find his score in the first unit test. Hence right answer, the score of first unit test is a 10 marks. म्हणजे त्याला त्या ठिकाणी पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 10 मार्क मिळालेले आहे असा याचा अर्थ होतो. The next example is Pratik travel by boat 36 km downstream and back in 8 hours. If the speed of the boat in still water is 12 km per hour, find the speed of the water current. आता हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपण पहिल्यांदा लक्षामध्ये घेऊया की कोणत्या कोणत्या कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. ओके, तर या ए या ठिकाणापासून त्याने ट्रॅव्हल केलेला आहे आणि तो या बी या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याने डिस्टन्स कव्हर केलेला आहे 36 किलोमीटर. 36 किलोमीटर आणि हे जे आहे डिस्टन्स हे आहे या ठिकाणी डाऊन स्ट्रीम. 36 किलोमीटर आहे परंतु हे आहे या ठिकाणी डाऊन स्ट्रीम. आणि परत तो या ठिकाणी पुन्हा इकडे आलेला आहे बी पासून. तर ए पर्यंत त्याने ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. परत त्या ठिकाणी अंतर होणार आहे 36 किलोमीटर आणि त्या ठिकाणी ते अंतर असणार आहे, ते जाताना येताना मात्र त्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी अपस्ट्रीम. आता आपल्याला डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमची कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायचं आहे की वॉटरचा फ्लो ज्या डायरेक्शनला असतो त्याला म्हणायचं आपण डाऊनस्ट्रीम डायरेक्शन आणि वॉटरचा फ्लो ज्या दिशेला असतो त्याची अपोजिट जी आहे त्याला म्हणायचं आपण अपस्ट्रीम. म्हणजे साहजिकच या ठिकाणी हा जो करंट म्हणजे वॉटर फ्लो जो आहे, वॉटर फ्लोची डायरेक्शन या ठिकाणी अशा पद्धतीने असणार. या ठिकाणी हा झाला या ठिकाणी डायरेक्शन ऑफ द वॉटर फ्लो. आता या ठिकाणी जेव्हा तो डाऊनस्ट्रीमने प्रवास करेल, ट्रॅव्हल करेल, तेव्हा त्याचा स्पीड प्लस त्या ठिकाणी त्या वॉटर करंटचा स्पीड या दोघांची ऍडिशन होईल. व्हाईल ट्रॅव्हलिंग द डाऊनस्ट्रीम द स्पीड विल बी द स्पीड ऑफ द वॉटर स्ट्रीम ॲज वेल ॲज प्लस द स्पीड ऑफ इट्स बोट. म्हणजे त्या ठिकाणी दोघांची ऍडिशन होईल. आणि या ठिकाणी जेव्हा तो अपस्ट्रीमला येईल या ठिकाणी तेव्हा त्या ठिकाणी हा जो स्पीड आहे वॉटरचा आणि त्याच्या बोटचा जो स्पीड आहे त्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे त्याचा तो स्पीड असणार आहे. ही कन्सेप्ट ज्याला समजली आहे त्यालाच त्या ठिकाणी एक्झाम्पलचा अर्थ समजेल. आता या ठिकाणी आपल्याला अजून एक फॉर्म्युला सुद्धा महत्वाचा आहे, माहिती पाहिजे आपल्याला या ठिकाणी की डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. हा असा आपला बेसिक फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा. आणि टाइम मग याच्यातून आपल्याला टाइमचा फॉर्म्युला तयार करता येईल. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स
traveled divided by the speed of that vehicle, speed of the boat. Distance divided by the speed म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड टाइम मिळू शकतो. ह्या दोन कन्सेप्ट जर आपल्या लक्षामध्ये असतील किंवा येत असतील तर आता ह्या एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करता येईल. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलंय फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. Find the speed of the water current. Let the speed of water current. Let the speed of water current be x किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मानलेलं आहे त्याला की x किलोमीटर पर आवर त्या करंटचा स्पीड असणार आहे या ठिकाणी इथं या अशा पद्धतीने या डायरेक्शनने या वॉटर फ्लोचा स्पीड असणार आहे या ठिकाणी. आता या त्या बोटचा जो स्पीड आहे द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. द स्पीड ऑफ बोट इज 12 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने त्याचा स्पीड तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. आपण एक नोट घ्यायची लक्षात घ्यायची आहे एक पॉइंट लक्षामध्ये घ्यायचा आहे की हा जो वॉटर करंटचा फ्लो आहे त्याचा स्पीड आहे x किलोमीटर पर आवर आणि बोटचा स्पीड आहे या ठिकाणी 12 किलोमीटर पर आवर. जेव्हा बोटचा स्पीड या ठिकाणी मोर दॅन असेल दॅन द स्पीड ऑफ द वॉटर तेव्हाच ती ट्रॅव्हल करणार आहे अदरवाइज ट्रॅव्हल करणार नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की 12 इज ग्रेटर दॅन द x. 12 म्हणजे हा जो स्पीड आहे हा ग्रेटर दॅन आहे x पेक्षा. ओके. नाउ द स्पीड ऑफ द बोट downstream, speed of boat downstream is equal to काय होणार आहे त्याचा स्पीड तर 12 किलोमीटर पर आवर प्लस द स्पीड ऑफ द करंट एवढा या ठिकाणी होणार आहे 12 प्लस x किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिचा स्पीड होणार आहे जाताना A पासून B पर्यंत जाताना त्या बोटचा स्पीड असणार आहे 12 plus x kilometer per hour. Okay. And the speed of the boat in upstream चा स्पीड जो आहे तो कसा असणार आहे is equal to the 12 minus x किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने तिचा स्पीड कमी झालेला असेल. डाउनस्ट्रीमला जाताना स्पीड या ठिकाणी दोघांची करंट फ्लो प्लस बोटचा स्पीड याची ऍडिशन होईल आणि अपस्ट्रीमला येताना मात्र त्या ठिकाणी त्यांचा डिफरन्स येईल. हा स्पीड त्या बोटचा असणार आहे. म्हणजे डाउनस्ट्रीम म्हणजे या ठिकाणी हा झाला स्पीड आणि अपस्ट्रीमला येताना हा या ठिकाणचा स्पीड झालेला आहे. आता टाइम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम A to B and B to A इज 8 hours. असं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला की A पासून B पर्यंत जाणे आणि तिथून बॅक इथं A पर्यंत येणे यासाठी टोटल टाइम किती लागलेला आहे तर 8 hours लागलेला आहे. आता आपल्याला टाइमचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड. आता A पासून B पर्यंत जाताना डिस्टन्स 36 किलोमीटर होतं ऍज वेल ऍज B पासून A पर्यंत येताना सुद्धा डिस्टन्स या ठिकाणी 36 किलोमीटरच होतं. फक्त स्पीड मध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आहे. डाउनस्ट्रीमला जाताना त्या ठिकाणचा स्पीड 12 प्लस x किलोमीटर होता आणि अपस्ट्रीमला येत असताना मात्र स्पीड 12 मायनस x किलोमीटर होता. आता या ठिकाणी आपल्याला टोटल टाइम जो आहे तो टोटल टाइम लागलेला आहे त्याला 8 hours. त्याचा आता आपल्याला गिव्हन कंडिशन कशा पद्धतीने मांडणार आहे हे बाय गिव्हन कंडिशन. या ठिकाणी आता आपल्याला ही जी कंडिशन आहे ती कंडिशन केअरफुली रीड आउट करायची आहे. बाय गिव्हन कंडिशन आता डिस्टन्स आहे 36 किलोमीटर डिवाइडेड बाय डाउनस्ट्रीमला जाताना स्पीड होता त्याचा 12 प्लस x म्हणजे 12 प्लस x हा एवढा टाइम त्याला लागला असेल A पासून B पर्यंत जाताना आणि B पासून A पर्यंत जाताना डिस्टन्स तेवढंच होतं 36 किलोमीटर बट द स्पीड इज 12 मायनस x किलोमीटर होता आणि टोटल टाइम जो होता त्याला लागलेला आहे ठिकाणी A पासून B पर्यंत जाणे आणि B पासून A पर्यंत जाणे टोटल टाइम इज इक्वल टू 8 hours. हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स आहे की कशा पद्धतीने आलेली आहे. डिस्टन्स डिवाइडेड बाय स्पीड इज इक्वल टू टाइम. इथून A पर्यंत जाण्यासाठीचा टाइम कसा असणार आहे तर 36 किलोमीटर डिवाइडेड बाय द स्पीड ऑफ द बोट. 36 डिवाइडेड बाय द स्पीड ऑफ द बोट इन द डाउनस्ट्रीम.
आणि पुन्हा बी पासून ए पर्यंत येताना 36 डिवायडेड बाय 12 मायनस एक्स हा एवढा टाइम रिक्ताला लागलेला असेल आणि टोटल टाइम या ठिकाणी आहे 8 आवर्स. हे इक्वेशन आपल्याला मांडता आलं. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफिकेशन करताना एलसीएम आपल्याला घ्यावा लागणार आहे. एलसीएम या ठिकाणी येईल एलसीएम हेन्स x plus 12 plus x in first bracket and 12 minus x in the second bracket. हा झाला त्यांचा एलसीएम आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 36 in bracket 12 minus x plus 36 in bracket 12 plus x is equal to 8. सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी आता आपण करतोय. 36 इथं आहे, 36 इथं सुद्धा आहे. 36 आपण कॉमन घेऊ शकतो. टेक 36 as a common. So 36 in bracket 12 minus x plus 12 minus x divided by आता या ठिकाणी a plus b आहे आणि सेम आहे a minus b. a plus b into a minus b. The product of these two bracket is a square minus b square. The product is a square minus b square. So 12 square minus b means x square like this is equal to 8. सिम्प्लिफाय करतोय आपण. हे सिम्प्लिफाय ज्याला करता येईल त्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल सोपं जाईल. हा जो आतला x आहे मायनस x आणि हा या ठिकाणचा प्लस x आहे या ठिकाणी प्लस x. तर हा या ठिकाणी कॅन्सल होईल या ठिकाणी आणि काय शिल्लक राहील या ठिकाणी तर 36 मल्टिप्लाइड बाय 12 प्लस 12 becomes 24 divided by the square of this is a 144 minus x square is equal to 8. इथपर्यंत सिम्प्लिफिकेशन आपण केलेलं आहे. आता हा जो 8 आहे या 8 ने याला 24 ला डिवाइड आपण करू शकतो. या ठिकाणी याला ट्रान्सपोज केला की तो या ठिकाणी या बाजूला येईल. म्हणजे कशा पद्धतीने होईल आता या ठिकाणी तर 8 1 जा 8 8 3 जा 24 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 36 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइडेड बाय 144 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आता क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हे सुद्धा मल्टिप्लिकेशन आता आपण घेऊया. इज इक्वल टू 108 डिवाइडेड बाय 144 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ या ठिकाणी आणि ही स्टेप अगोदर लिहूया 144. ठीक आहे ओके. 108 क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 108 इज इक्वल टू 1 बाय 1 असं करतात आपल्याला. 108 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 108 आणि याला 1 ने याला मल्टिप्लाय करा 144 मायनस x स्क्वेअर. याला ट्रान्सपोज करू आता या ठिकाणी इज इक्वल टू याला हा पॉझिटिव्ह होईल x स्क्वेअर इज इक्वल टू 144 याला ट्रान्सपोज केल्या ठिकाणी मायनस 108 होईल. म्हणजे या ठिकाणी x स्क्वेअर इज इक्वल टू सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन या ठिकाणी येणार आहे 36. टेक द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो वी गेट हियर x इज इक्वल टू मायनस प्लस 6 और x इज इक्वल टू मायनस 6. कारण 36 चा स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह 6 आहे ॲज वेल एज ते निगेटिव्ह 6 आहे. बट द स्पीड इज नॉट निगेटिव्ह. आता या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचा आहे फायनली. बट द स्पीड is not negative. Hence x is equal to minus 6 is not acceptable. Hence x is equal to 6 is our answer. x काय कन्सिडर केलं होतं आपण द स्पीड ऑफ द वॉटर करंट आणि आपल्याला ते सांगितलं द फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. हेन्स द स्पीड ऑफ द वॉटर करंट इज हेन्स द speed of water current is 6 kilometer per hour. हे झालं आपल्या ठिकाणचं आन्सर. स्पीड ऑफ द करंट म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे जो फ्लो ऑफ द वॉटर दॅट इज कॉल्ड एज द करंट ऑफ द वॉटर. तर तो जो आहे फ्लो स्पीड ऑफ द फ्लो इज 6 किलोमीटर पर आवर इज अवर रिक्वायर्ड आन्सर. The ninth example is if 460 is divided by a natural number
then the quotient is 6 more than 5 times of the divisor and the remainder is 1, find the quotient and the divisor. अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. तर आता आपण पहिल्यांदा या ठिकाणी डिव्हिडंड, डिव्हायझर आणि कोशंट अँड रिमाइंडरचे मीनिंग लक्षामध्ये घेऊया. कोशंट अँड रिमाइंडर या सगळ्यांचे मीनिंग आता आपण लक्षामध्ये घेऊया. सपोज देयर इज एक्झाम्पल लाईक दिस 38 divided by 7. 38 divided by 7. 7 5 35 minus 35 केल्यानंतर काय उरेल या ठिकाणी तर 3. तर आता याच्यामध्ये या ठिकाणी आपण टर्म लक्षामध्ये घेऊया की हा जो 38 आहे 38 त्या 38 ला म्हणतो आपण डिव्हायझर, सॉरी डिव्हिडंड. दिस इज द डिव्हिडंड. 38 इज द डिव्हिडंड. हा जो 7 आहे या ठिकाणी 7, या 7 ला म्हणतो आपण डिव्हायझर. हा जो 7 आहे त्याला म्हणतो या ठिकाणी डिव्हायझर. हा जो 5 आहे याला म्हणतो आता आपण कोशंट. इट इज द कोशंट अँड दिस 3 इज कॉल्ड ॲज द रिमाइंडर. is the dividend, this 7 is the divisor, then we get quotient as a 5 and remainder as a 1. हे आपल्याला माहिती आहे. फक्त या कन्सेप्ट परत मी तुम्हाला रिवाइज केलेले आहे. आता अजून एक आपल्याला माहिती पाहिजे की आपण याला कसं लिहू शकतो या ठिकाणी की डिव्हिडंड इज इक्वल टू काय करतो आता आपण कोशंट मल्टिप्लाइड बाय डिव्हायझर प्लस रिमाइंडर. डिव्हिडंडला आपण अशा फॉर्मॅट मध्ये मांडू शकतो की कोशंट मल्टिप्लाइड बाय डिव्हायझर प्लस रिमाइंडर या फॉर्मॅट मध्ये आपल्याला मांडता येईल. हे सुद्धा आपल्याला मांडता येईल ठिकाणी की हा 38 आहे. 38 ला आपण असं म्हणू शकतो कोशंट आलेला आहे या ठिकाणी 5, डिव्हायझर होता 7 प्लस या ठिकाणी 3. तर दोन्ही इक्वल या ठिकाणी झालेले आहेत. ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण थोडीशी रिवाइज केलेली आहे कारण या एक्झाम्पल मध्ये आता आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी हे जे 460 आहे या 460 ला आता आपण काय म्हणणार आहे तर डिव्हिडंड म्हणणार आहे. या ठिकाणी डिव्हिडंड आहे कारण याला डिवाइड केलेला आहे म्हणजे हा डिव्हिडंड आहे. 460 इज द या ठिकाणी डिव्हिडंड आहे. आता याला काय केलंय नॅचरल नंबरने डिवाइड केलेला आहे. नॅचरल नंबरने तर कोशंट आपल्याला जो मिळाला आहे कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ द डिव्हायझर. म्हणजे हा जो काही डिव्हायझर आहे त्या डिव्हायझरच्या त्या ठिकाणी 5 टाइम्स पेक्षा सुद्धा तो 6 ने मोर आहे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला एक एक कन्सिडर करूया की आपण कन्सिडर करूया की लेट द डिव्हायझर बी x. त्याला आपण x कन्सिडर करूया डिव्हायझरला. डिव्हिडंड तर ऑलरेडी आपल्याकडे 460 आहे. आता कोशंट आपल्याला कसा भेटतोय कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ द डिव्हायझर. म्हणजे 5 टाइम्स ऑफ द डिव्हायझर 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ द डिव्हायझर. हेन्स 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हायझर म्हणजे या ठिकाणी डिव्हायझर कशा पद्धतीने मांडता येईल तर 5 टाइम्स आणि त्याच्यापेक्षा सुद्धा 6 ने तो जास्त. हा जो डिव्हायझर आहे त्या डिव्हायझरचं 6 मोर दॅन 5 टाइम्स आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे हा आपल्याला कोशंट भेटतो. हेन्स द कोशंट विल बी 5x plus 6. हे आपल्याला दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन दिलेली एक्झाम्पल मध्ये की आपण हा 406 ला जर डिवाइड केलं या x ने डिवाइड केलं तर आपल्याला कोशंट कसा भेटतोय तर कोशंट इज 6 मोर दॅन द 5 टाइम्स ऑफ द डिव्हायझर. मग 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ द डिव्हायझर चं हे झालं फॉर्मॅट आणि मग कोशंट या ठिकाणी हा अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आता आपल्याला बाय द फॉर्म्युला डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इनटू डिव्हायझर प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला वी नो दॅट this dividend is equal to in any division the dividend is equal to quotient multiplied by divisor plus remainder
इन शॉर्ट आय एम रायटिंग REM ॲज अ रिमाइंडर. आता डिव्हिडंड ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 460, म्हणजे आता बाय द गिव्हन कंडिशन, हे बाय द गिव्हन कंडिशन. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे बघू. आता हे बाय द गिव्हन कंडिशन डिव्हिडंड आहे 460 इज इक्वल टू कोशंट आपला हा झालेला आहे आता 5x + 6. डिव्हायजर आपण कन्सिडर केला होता या ठिकाणी x आणि रिमाइंडर या ठिकाणी भेटणार आहे 1. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले आपल्याला. म्हणजे हे आपण या ठिकाणी जी कंडिशन दिलेली आहे आपल्याला, त्या कंडिशनचा आपण आता मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर्म केलेला आहे. हे मॅथमॅटिकल इक्वेशन आता आपण सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मांडूया. सिम्प्लिफाईड फॉर्म याचा मांडला की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म मिळेल. 460, hence 460 is equal to multiply by x, so we get here 5x square plus 6x plus 1. या 460 ला आपण ट्रान्सपोज करूया इकडे, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल 0 is equal to, हा ट्रान्सपोज केला 5x square plus 6x plus 1 minus 460. 1 minus 460 आता या ठिकाणी मांडूया. hence 0 is equal to 5x square plus 6x minus 459. हा 0 जो आहे राईट हँड लेफ्ट हँड साइडचा, तो आता आपण राईट हँड साइडला मांडूया, आणि ही जी राईट हँड साइड आहे ही आता आपण लेफ्ट हँड साइडला मांडूया. मीन्स 5x square plus 6x minus 559 is equal to 0. हे आता आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. 5x square plus 6x minus 459 is the simplified form of the quadratic equation. Now solve the quadratic equation by the factorization method and find the value of x. आता हे इक्वेशन सॉल्व करताना थोडंसं आपल्याला फॅक्टर्स घ्यावे लागणार आहे. फॅक्टर्स कोणाकोणाचे घ्यावे लागणार आहेत, तर 5 मल्टिप्लाइड बाय 4, 5, 9 चे फॅक्टर्स या ठिकाणी घ्यायचे आहेत आपल्याला. फॅक्टर्स आता आपल्याला 5 हा कोएफिशियंट ऑफ द x square is 5 and the last term is a negative 459. यांचे प्रॉडक्ट घ्यावं लागेल, म्हणजे हा प्रॉडक्ट या ठिकाणी निगेटिव्ह येणार आहे. प्रॉडक्ट जो येणार आहे तो निगेटिव्ह येणार आहे. आता आपण प्रॉडक्ट नाही फाइंड आउट करू डायरेक्टली, तर आता आपण येथे सगळ्यांचे प्राइम फॅक्टर फाइंड आउट करूया. 459 चे प्राइम फॅक्टर, आणि मग अशी पेअर या ठिकाणी चूज करायची आहे की त्यांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आला पाहिजे त्या ठिकाणी 6. कारण प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ एक फॅक्टर पॉझिटिव्ह असेल आणि एक फॅक्टर निगेटिव्ह असेल. आता हा या ठिकाणी गुणाकार करून, एवढा सगळा गुणाकार करून त्यांचे फॅक्टरायझेशन करणं ही थोडंसं जरा कठीण आहे. त्याच्यापेक्षा आता आपण काय करू की याला या ठिकाणी याचे प्राइम फॅक्टर फाइंड आउट करूया. याचे फॅक्टर्स आता आपण प्राइम फॅक्टर्स घेऊया. -5 आहेच, हा मायनस प्रॉडक्ट येणार आहे म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 153 असे फॅक्टर्स येतील याचे. that is -5 into 3 into हा परत या ठिकाणी येतात 3 फॅक्टर येईल 5 and 1. अजून त्याचे फॅक्टर्स होतील या ठिकाणी 5 into 3 into 3 into 3 into 17. हे त्याचे प्राइम फॅक्टर्स आपण तयार केलेले आहेत. आता आपण अशा या ठिकाणी पेअरिंग वगैरे करून या ठिकाणी कॉम्बिनेशन असं करायचं या ठिकाणी फॅक्टर्सचे की जेणेकरून आपल्याला डिफरन्स या ठिकाणी 6 भेटला पाहिजे. तर या ठिकाणी 5 into 3 into 3 म्हणजे 45 भेटतील या ठिकाणी, आणि या ठिकाणी 17 3 51 म्हणजे हा जो काही प्रॉडक्ट येणार आहे या तिघांचा जो प्रॉडक्ट येणार आहे तो प्रॉडक्ट या ठिकाणी येणार आहे 5 3 15 15 3 45, आणि यांचा जो प्रॉडक्ट येणार आहे तो प्रॉडक्ट येणार आहे 51. म्हणजे आता आपले रिक्वायर्ड फॅक्टर काय तयार झाले, तर 45 हा एक फॅक्टर आहे आणि 51 हा एक फॅक्टर आपला आलेला आहे. कारण दोघांचा डिफरन्स जो आहे तो दोघांचा डिफरन्स येतो या ठिकाणी 6. या ठिकाणी फॅक्टर्स फाइंड आउट करणं थोडंसं जरा या ठिकाणी एक टेक्निकली आपण अशा पद्धतीने करू शकतो, किंवा तुम्हाला या ठिकाणी या दोघांचा प्रॉडक्ट काढून त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतील तरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. त्या मार्गाने तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. हे नाही जमलं तर तुम्हाला या ठिकाणी हे एक्झाम्पल फॉर्म्युला मेथडने सुद्धा सॉल्व्ह करता येईल. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड जर तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्लिकेट वाटत असेल तर यू मे गो बाय द
फॉर्म्युला मेथडने सुद्धा आपल्याला या ठिकाणी फॅक्टर्स याचे फाइंड आउट करता येतील. तर मी आता फॅक्टरायझेशन मेथडने जातोय. फॅक्टर्स आता मला मिळालेले आहेत की हा या ठिकाणचा एक 45 आणि हा 51. तर हा जो आहे 51 हा पॉझिटिव्ह घ्यावा लागेल आणि हा 45 हा निगेटिव्ह घ्यावा लागणार आहे. हे जे साइन आहे हे साइन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आता याला स्प्लिट करून याचे x ची व्हॅल्यू काढूया. 5x² - 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हा ग्रुप करायचा आहे आपल्याला आणि या ग्रुप मधून कॉमन घेऊया. टेक 5x common from the first group, 5x as a common, so we have x minus 9 in the bracket, plus take 51 as a common from the second group, so we have in the second bracket like this x minus 9 is equal to 0. कारण याचा प्रॉडक्ट जो आहे तो 51 into 9 होईल आणि मग त्या ठिकाणी आपण 51 कॉमन घेतलेले आहेत. 51 कॉमन घेतले म्हणजे या ठिकाणी रिमेनिंग टर्म असणार आहे 9. हे दोन ब्रॅकेट सारखे येतात. फॅक्टरायझेशन मेथड साठी तुम्ही या ठिकाणी माझा 2.2 साठीचा जो व्हिडिओ आहे तो या व्हिडिओचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड समजेल. x मायनस 9 हा कॉमन घेतला तर x तुम्हाला या ठिकाणी मिळेल 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे. x इज इक्वल टू 9 0 असला पाहिजे और 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 असला पाहिजे. याची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 9 और वी गेट हियर x इज इक्वल टू, याला ट्रान्सपोज करा, हा मायनस होईल 51 आणि हा 5 ट्रान्सपोज करा मायनस 51 अपॉन 5. अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहेत. आता आपल्याला हा जो नंबर आहे हा नॅचरल नंबर आहे. हा जो 462 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर, म्हणजे आपण जो x मानलेला हा नॅचरल नंबर आहे. हा x जो आहे डिवायझर हा नॅचरल नंबर आहे. मग या ठिकाणी मायनस 51 अपॉन 5 इज नॉट नॅचरल नंबर, बट मायनस 51 अपॉन 5 इज नॉट नॅचरल नंबर. नॅचरल नंबर नाही तो, हेन्स इट इज नॉट एक्सेप्टेबल. हेन्स x इज इक्वल टू मायनस 51 अपॉन 5 इज नॉट एक्सेप्टेबल. नॅचरल नंबर नाही त्यामुळे ऑब्विसली आपण त्याला एक्सेप्ट करता येणार नाही आपल्याला तो. म्हणजेच आपला आन्सर असणार आहे या ठिकाणी x इज इक्वल टू 9. x इज इक्वल टू 9 म्हणजेच आपला जो डिव्हायझर आहे तो डिव्हायझरची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे 9. हेन्स द डिव्हायझर इज 9. पहिलं आपण आन्सर काढलं, फाइंड द कोशंट अँड द डिव्हायझर. तर डिव्हायझर या ठिकाणी आपण काढलेला आहे. आता कोशंट अँड द कोशंट इज इक्वल टू, कोशंट आता या ठिकाणी आपला हा होता, द कोशंट हा आपला होता 5x प्लस 6. आता याची आपण व्हॅल्यू काढूया. 5x प्लस 6 याला सिम्प्लिफाय करायचं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून x ची व्हॅल्यू 9 आलेली आहे. इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 9 प्लस 6 इज इक्वल टू 45 प्लस 6 इज इक्वल टू 51. हेन्स द कोशंट इज 51. खाली आपल्याला आन्सर लिहिता येईल या ठिकाणी. द डिव्हायझर इज 9 अँड द कोशंट इज 51. अशा पद्धतीने आपण सगळे एक्झाम्पल जे आहेत ते आपण दोन व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्या अगोदरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते माझ्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तुम्हाला जर ते एक्झाम्पल्स अभ्यासायचे असतील तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याची लिंक शेअर करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला या चॅनलवर जेवढे काही व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी एक अशी चॅप्टर वाईज, टॉपिक वाईज अशी एक सिरीज तयार केलेली आहे. तुम्हाला निश्चितच या चॅनलचा उपयोग होऊ शकतो, खूप फायदा होऊ शकतो, म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.